आम्ही शूटवरनं ना घरी चाललेलो आणि जवळजवळ 2:30ची वेळ होती रात्री. आणि आम्ही जिथे राहायचो बदलापूरमध्ये, जिथे हॉटेल होतं. तर बाकीचे म्हणजे सगळेजण सकाळी आम्ही ना 7 वाजता काहीतरी सेटवर पोचलेलो आणि सगळेजण थकलेले वगैरे. आणि मी ड्राईव्ह करत होतो आणि माझ्या बाजूला हर्षद होता आणि बाजूला सगळे मागच्या साईडला सगळेजण झोपलेले. आणि तिथून जाताना एक ब्रिज आहे बदलापूरमध्ये, तर मी सांगत नाही कुठे काय ते. हां, तर त्या ब्रिजवरती ना रात्री 2:30च्या टायमाला ना एक माणूस आम्हाला दिसला त्या ब्रिजवरनं जाताना. त्या 2:30च्या तलावाचं हां, 2:30च्या टायमाला. आणि मी आणि हर्षद बोलतोय की अरे हा माणूस रात्री चाललाय. आणि मागे मी वरती आरशात बघतोय तर तो माणूस नव्हता. फक्त ह्या मला आणि हर्षदलाच माहीत होतं. कारण की अजून आम्हाला नंतर शूट करायचं होतं आणि आत्ताच आम्ही यांना सांगितलं की अरे असं असं आहे. तर आणि तिकडून सगळेजण जाऊन तुम्ही शूटला जाणार होतात. हां. मग तिकडे तुमचं कॉन्सन्ट्रेशन राहिलं का तिकडे? हां, हो. आता हर्षदला आणि मलाच माहीत होतं. हर्षदला आणि इकडच्याच एरियाचा हां, त्याच्यामुळे मला माहीत होतं त्या गोष्टी. त्याच्यामुळे आम्ही कोणाला त्या शेअर केल्या नाही. म्हणजे खरा हॉरर हां, इन्सिडेंट हो, घडलेला हो, आहे हो. थोडाफार आहे शूटिंग दरम्यान. हो. थोडाफार ना खूपच खूप खूप साऱ्या खूप. गोष्टी मेन्शन करत नाहीये. बरोबर. ही फिल्म करताना एवढं कळलंय की देवाच्या जेव्हा आपण फिल्म करतो हां. या भूताच्या फिल्म करतो तर प्रिपेअर राहायला पाहिजे की आपल्यासोबत काहीतरी होणार होऊ आहे. शकतं. की रात्री शूट करतोय आणि आपल्याला असे लोकेशन शोधायचे असतात की ते हॉरर सस्पेन्स क्रिएट होईल असं शोधतो ना आपण. तर त्याचे एक स्क्रीनवर दिसतानाच एक चांगलं पण वाटतं फील की अरे मस्त लोकेशन मिळेल. पण त्याचे हे दुष्परिणाम पण असतात की काही आपल्यासोबत अशा घटना घडतात. कारण की आमच्या गाड्या बंद पडायच्या. खूप सारे हो, हो. खूप सारे असे इन्सिडेंट झालेले की आमचे 4 दिवसात शेड्यूल बंद होत आहे. कारण की जे आम्ही म्हणतोय की 18 दिवस शूट केले, पण हे एवढे मध्ये-मध्ये बाधा आल्या की 4 दिवसात शूट संपतंय. कधी आमचं कॅमेरा चालत नाहीये. असे खूप सारे घटना घडत होत्या आणि तेव्हा आम्ही एक पॉझिटिव्ह होतो की भूत इथे असेल, पण आपल्यासोबत देव पण आहे. तो पण त्या तारत होता आम्हाला की काय-काय आमच्यासोबत जे काही घटना घडत होत्या, त्याच्यातून मार्ग पण तोच दाखवत होता देव आम्हाला. तो सूरवंश जो आम्ही म्हणतो तो आमच्यासोबत तेव्हा होता. तो एक होता. भास आम्हाला खरंच होत होता तेव्हा.